वसईविरार शहर महानगरपालिका निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीने देखील घवघवीत विजय मिळवलेला आहे। आपण जर बघितलं तर आपल्यासोबत प्रभाग क्रमांक 11चे उमेदवार आहेत। सर काय सांगणार, एक मोठं आव्हान होतं आणि या ठिकाणी आपण विजय झाला। सर्वप्रथम प्रभाग क्रमांक 11ची जे जनता आहे, नागरिक, त्यांचे सर्वात पहिला मी आभार मानतो। आणि नरेंद्र मोदी आपले भारताचे पंतप्रधान, तसेच महाराष्ट्राचे देवेंद्रजी आणि आमचे महाराष्ट्राचे जे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणजी, त्याबरोबर आमचे आमदार राजननाईकजी यांच्या सर्वांचं खूप मोलाचं आम्हाला मार्गदर्शन भेटलं आणि त्याच्यामुळे आम्ही हा विजय सरस करू। तुम्ही काय सांगणार सर? मी प्रभाग क्रमांक 11च्या मतदारांनी आमच्यावरती विश्वास ठेवला आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी असतील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, आमचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब, या सगळ्यांचं नेतृत्व, आमचे खासदार डॉक्टर हेमंत सावरा साहेब, आमदार राजन नाईक साहेब, या सगळ्यांनी जी काही वेळोवेळी कामं केली ती घेऊन आम्ही लोकांकडे गेलो। आम्ही काय 5 वर्षात करणार आहोत ते सुद्धा आम्ही लोकांसमोर ठेवलं आणि लोकांनी, मतदारांनी आमच्यावरती विश्वास दाखवला, त्याबद्दल मतदारांचे मनपूर्वक आभार आहोत। आणि येणाऱ्या 5 वर्षामध्ये आम्ही जी काही या लोकांना आश्वासनं दिली आहेत ती पूर्ण करण्यासाठी आम्ही 100% प्रयत्न करू। आम्ही 4 नगरसेवक एक दिलानी या सर्व प्रभागामधील, छोट्या असतील मोठ्या असतील, ज्या ज्या समस्या असतील, जी विकास कामं करायचे त्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असा विश्वास यावेळेला व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा सर्व मतदारांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो। तुम्ही काय सांगणार, आज आपलं पूर्ण पॅनल विजय झाले त्यासाठी मी प्रभाग क्रमांक 11चे सर्वप्रथम आभार मानते, अगदी मनापासून त्यांचे आभार मानते। आणि त्यात आम्ही जे म्हणजे विकासाची कामं त्यांच्याकडे घेऊन गेलो होतो, त्याप्रमाणे त्यांचं जसं आता मनोज दादा म्हणाले की त्यांच्या कामाकडे आम्ही लक्ष देऊ आणि त्यांची कामं कशी पूर्ण होतील त्याकडे आम्ही लक्ष देऊ। निश्चित ताई, तुम्ही काय सांगणार? तुम्ही गरोदर देखील आहात, प्रचाराचा मोठा एक आव्हान होता आपल्यासमोर आणि आज विजय मिळवला। सर्वप्रथम मी प्रभाग क्रमांक 11च्या सर्व मतदार बंधू भगिनींचे, सर्व ज्येष्ठांचे आणि सर्व मातांचे मनापासून आभार मानते की त्यांनी